श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी चाललोय जे मुंबईपासून ढेंगभराच्या अंतरावर असणाऱ्या दिवे आगारात। मुद्दामून श्रीवर्धन मार्गे आलोय कारण शेखाडी गावातून जाणारा रस्ता आम्हाला मिस करायचा नव्हता। हा रस्ता समुद्राच्या अगदी काखेतून जातो। म्हणतात ना, काखेत कळसा आणि दिवे आगारला वळसा। तुम्ही जर दिवे आगारात येण्याचा प्लॅन करत असाल तर हाच रस्ता आणि हाच वळसा घाला असे मी तुम्हाला आवर्जून सांगेन। बरं, आपण जातोय एक्झॉटिका बाय द सी या रिसॉर्टवर। रिसॉर्टमधील आमचा अनुभव, रूम्स, अवतीभोवतीचा परिसर, जेवण, स्वच्छता, पाहुणचार अशा संपूर्ण विषयावर रिसॉर्टचा आढावा घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बोलता बोलता थोडे पुढे निघून गेलो। गाडी युटर्न मारली। कोकणात आल्यावर आपण निसर्गाच्या एवढ्या प्रेमात पडतो ना, कसलेही भान राहत नाही, त्याचाच हा परिणाम। गाडी एक्झॉटिका बाय द सी रिसॉर्टच्या गेटमधून जातानाचा अंदाज आलाय। इथे लय मजा येणार आहे। वेलकम टू कोकम सरबत कोकणी। वेलकम ड्रिंक थोडी खास कोकणी कोकम सरबतचा आस्वाद घेऊन चेक इन केले। गाडी आधीच आपल्या रूम खाली पार्क केली आहे। थेट जाऊया आपल्या रूमवर। ट्री हाऊसचा फील घेण्यासाठी ही उंचावरची रूम निवडली आहे। आजूबाजूला भरपूर हिरवगार झाडं असल्यानं गारवा वाटत होता। निसर्गाच्या कुशीत बसलेले हवेशीर हे रिसॉर्ट आहे। हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने हे गाणं परफेक्ट लागू होतं। एक्झॉटिका मध्ये पोहोचलो आणि आता आपण रूम पाहणार आहोत। चला मग रूम पाहूया। खोला रूम चावी माझ्याकडे। एक्झॉटिका किंगचा किंग बेड आहे। 5 जण झोपू शकतात। छोटा फ्रीज पण आहे। छोटा फ्रीज सुद्धा आहे। कॉफी वॉशरूम पण मोठा आहे। दोन या रूम्स, प्रत्येक ठिकाणी अशा या 2 रूम्स आहेत आणि प्रत्येकाचा हा एंट्रन्स। चला फेरफटका मारूया आजूबाजूच्या परिसरात। अशा रूमचं तिथे प्रत्येक सायकल, तुम्ही ते सायकल
घेऊन फेरफटका मारू शकतो अशी ही सोय आहे. स्विमिंग पूल ही नदी नदीच्या बाजूलाच असलेलं हे आपलं एक्झोटिका. रिसॉर्टमध्ये गोशाळाही आहे. गायी चरायला जात आहे. या 2 रूम आहेत इथे. एकदम बाजूला होता मस्त. चला ब्रेकफास्ट लागला बघा. कलिंगडचा ज्यूस, कलिंगड, चोकोस, चटणी, इडली, सांबार, कांदा पोहे, त्यावर शेव, लिंबू, उपमा, पुरी, भाजी आणि हे ब्रेड, जाम, बटाट. मला पाहिजे असेल अंड आणि आमलेट ते करून देतात. चहा, कॉफी, बुफे सकाळी बुफे असतो. आमचा नाश्ता सायकल पाहून लहानपण आठवलं. सायकलवरून फेरफटका मारण्याचा मोह काही आवरला नाही. पायंडल मारत स्वार झालो. बऱ्याच दिवसांनी सायकल चालवण्याचा आनंद लुटला, तोही मनसोक्त. सोबतीला सोहम आणि ईशाई होतेच. फ्रेशलँड सोडा. सायकल चालून झाल्यानंतर कडकडून भूक लागली असल्याने लागली जेवायला बसलो. कोकणात आल्यानंतर काय खाणार? भरपूर मासे चापले, तेही पोटभर. कोळंबीचा रस्सा,
पापलेट फ्राय आणि ही सुरमई फ्राय. आपण जातो आता स्विमिंग पूल एरियामध्ये. चला पोहूया. झूला है आणि धर तू ए मारे नको रे मार नको धर हा थांबा मारी ते पण मार नाही होणार. इथे तो इकडे जाते मला इथे मार. कुठे होती मारू मार. इथे मार दिली ते इथे. डायनिंग एरिया है. हा डायनिंग एरिया. तर एक्झॉटिका बाय द सी रिसॉर्टचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कळवायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट नक्की करा. सुर्वे रॉक चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूला असलेली बेल आयकॉनला टिचकी मारायला विसरू नका. पुन्हा भेटूया तुम्ही सर्वे आणि आम्ही सुर्वे नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.